आमची पोरं इमानदारीनं सांगा, आज एवढी मुलं इथं उभा आहेत, वारकरी संप्रदायामध्ये स्वतःचं तारुण्य पणाला लावणारी पोरं जागीरदाराची का शेतकऱ्याची? वारकरी संप्रदायात सगळ्यात पहिली संस्था स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी जोगबाबांची वारकरी शिक्षण संस्था. आज सगळी पोरं तारुण्य पणाला लावतात, पण 4 वर्ष अखंडितपणे तिथं चिंतन करतात, अभ्यास करतात. ती पोरं कुणाची? शेतकऱ्याची. आर्मीत भरती होणारी कोणाची? कधी ऐकलंय करोडपतीचा पोरगा आर्मीत भरती झाला की तुझ्यासाठी गेलो वना, त्याला जातो. तो आर्मीत नाही जात, त्याला माज असतो रे पैशाचा, त्याला जाण नसते. इमानदारीनं बाप म्हणून सांगा, आजही आमच्या शेतकऱ्याची पोरं कधीच आपल्या मायबापाला वृद्धाश्रमात ठेवत नाही. अरे कसे का होईना, पण मायबाप सांभाळल्याशिवाय राहत नाही, एवढी ताकद त्यांच्या मनगटात असते. फक्त शिकलेल्या सवरलेल्याची आणि जागीरदाराची पोरं वृद्धाश्रमात असतात. ती पोरं ठेवतात आई बाबाला वृद्धाश्रमात. आमची नाही रे, आमची देश देव धर्म सामर्थ्याने सगळं सांभाळतात. आज हा सप्ताह आहे, पंक्ती वाढण्यापासून पत्रवाळ्या उचलण्यापासून सगळं पोरं करतात. का म्हातारी माणसं करतात? पोरच करतात. आज तुमच्या सप्त्यातला अखंडित 12 दिवसाचा विना जर आर्मीत भरती होणारी माझी चालू असलेली आर्मीतली लेकरं घेत असतील तर विचार करणार, ज्यांना जेवढी देशाची काळजी आहे तेवढी संप्रदायाची आणि अध्यात्माची सुद्धा काळजी. धर्म जपतात रे पोरं आमची. तुम्ही सगळेच कसे? अरे आम्ही 3 लेकरं आहेत, शाहीस्तखानाच्या लाल माला चालल्यात. शाहीस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली शाहीस्तखानाची. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग मिळत की उठा.